आजच्या डिंक लाडूची ऑर्डर ही माझी 31 डिसेंबरची शेवटची ऑर्डर होती. आता त्या ताईंनी मला हे लाडू 31 डिसेंबरलाच द्या असं सांगितलेलं आणि ते कस्टमाइज होते. त्या ताईंनी मला असं सांगितलं होतं, तुम्ही जे ड्रायफ्रुट्स वापरता, मखाने वापरता, ते एकदम पावडर करून त्या लाडूमध्ये घाला म्हणून. आता त्याप्रमाणे मी लाडू करायला घेतले. त्यासाठी खसखस चांगली भाजून घेतली. त्याच्यानंतर मखानेही चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले. त्याच्यानंतर एक एक साहित्य भाजून घेतलं. तिळही चांगले भाजून घेतले. बाकीचं सगळं साहित्य तुपात चांगलं तळून घेतलेलं आहे. तर इथं तूप टाकलं आहे आणि काजूचे तुकडे करून, बदामचे तुकडे करून आणि पिस्ता हे सगळं साहित्य एकत्र करून हे चांगलं तळून घेतले. त्याच्यानंतर खारीक पावडरही चांगली भाजून घेतली आहे तुपात. खोबरेही चांगलं सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलेलं. डिंक चांगला तुपात तळून घेतलेला. आता हे सगळं साहित्य एकत्र केलं. या साहित्यात वेलदोड्याची पूड घातली आणि त्याच्यानंतर जायफळ खिसून घातलं आणि त्याच्यानंतर सुंठही किसून घातली आणि हे सगळं साहित्य घातल्यानंतर हे सगळं एकजीव केले. एकत्र केल्यानंतर ह्याचा वास आणि सुगंध चांगला येतो. आता याच्यात गुळाचा केलेला पाक आपण गाळणीने गाळून त्यात ओतलाय. हे साहित्य गरम आहे तोपर्यंतच सगळं एकजीव करावं लागतं, नाहीतर नंतर मग याचे लाडू बांधता येत नाही. सगळं साहित्य एकत्र करून झालं की एक एक करून लाडू बांधून घ्यायचे. डिंकाचे लाडू गरम आहेत त्याच वेळेला बांधावेत, नाहीतर नंतर मग हे लाडू बांधताच येत नाहीत. आता त्या ताईंनी मला असं सांगितलेलं की 31 डिसेंबरला द्या, कारण त्या ताईंना 1 जानेवारीला हे लाडू कुणाला तरी गिफ्ट द्यायचे होते. म्हणून त्या ताईंनी मला हे लाडू आदल्याच दिवशी द्या असं सांगितलेलं.